भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या शेतामध्ये पीक चांगले आल्यामुळे तो त्याच्या घरी उत्सव करीत होता आणि त्याच वेळी तथागत सम्यक संबुद्ध चारिकेसाठी निघाले होते. त्यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या काही लोकांनी तथागतांचे मान सन्मान केले. तो ब्राह्मण तथागतांना म्हणतो की तू हे भिक्षा मागतोस, हे तुला शोभण्यासारखे आहे काय? हे बघ, मी कसे आपले शेत नांगरतो आणि पेरून मग हे असे कापतो आणि नंतर बसवून खातो. तू माझ्यासारखे करशील तर तुलाही असे खायला मिळेल. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्राह्मणा, मीही नांगरीत असतो व पेरीत असतो आणि ह्याप्रमाणे मी नेहमी नांगरीत पेरीत आहे म्हणून मला खायला मिळत आहे. तेव्हा तो ब्राह्मण तथागतांना म्हणतो, काय तू स्वतःला शेतकरी म्हणतोस काय? तर मग तुझे बैल कोठे आहेत? तुझे बी आणि नांगर हे कुठे आहेत? तेव्हा तथागत त्या ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्राह्मणा, ऐक, मी सत्य धर्म विश्वास रूप बी पेरीत असतो. हे बी सत्यकर्म रूप दृष्टीने फलद्रूप होते. ज्ञान आणि विनय हे माझे नांगर होत. हे नांगर नीट मार्गाने चालविता येण्यास लागणारी दोरी कोणती म्हणशील तर ती चित्तरूप होय. नीती नियम हा त्या नांगराचा दांडा होय. आस्था ही त्या नांगराची मर्यादा होय. आणि नेहमीच उद्योगशील असणे हा त्या नांगराला झुंपलेला बैल होय. हे नांगरण्याचे काम मी भ्रमात पडलेले रान नाहीसे करण्याकरिता सतत चालविले आहे. तथागत म्हणतात, ह्या नांगरण्या पेरण्या वाचून हंगाम कोणता मिळणार आहे म्हणशील तर सर्व दुःखाचा अंत होऊन शाश्वत जीवनरूप निर्वाण प्राप्त होणार आहे. हे तथागतांचे भाषण ऐकून त्या ब्राह्मणाने तथागतांचा मान सन्मान केला आणि तथागतांचा तो शिष्य झाला.